शिनोळे येथे प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी आधीच रोखले. निकृष्ट डागडुजी आणि संगणमताचा ठेकेदारांवर आरोप. 25 कोटी निधी मंजूर तरी कामाला विलंब. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. चंदगड तालुक्यातील शिनोळी इथं बेळगाव वेंगुर्ला राज्य महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात होणारे प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी होण्यापूर्वी दडपल्याची घटना घडली. गणपती मंदिर चौकात आंदोलनासाठी जमलेल्या डॉक्टरांसह चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. डॉक्टर NT मुरकुटे, डॉक्टर निवृत्ती गुरव, अर्जुन पाटील, मोनाप्पा पाटील आणि राजू पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखडे आणि विशाल मुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणावरून प्रशासनानं आंदोलन रोखल्याचं सांगितलं. दरम्यान डॉक्टर प्रशांत कदम, विष्णू गावडे, रेडेकर, विजय पाटील, विजय कोकितकर यांच्यासह अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी रस्त्याच्या नावाखाली वारंवार होणाऱ्या निकृष्ट डागडुजीवर तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेवर संगनमतानं निधी लाटल्याचा आरोप केला. हा महामार्ग कोकण आणि सीमा भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असून सध्या त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. दरम्यान सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत प्रताप सूर्यवंशी, उपसरपंच पुंडलिक गवसेकर आणि विजय भांदुर्गे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ आश्वासनांवर समाधान न मानता तत्काळ काम सुरू करा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनानं आंदोलन दडपलं असलं तरी रस्त्याच्या प्रश्नावर संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत असून रस्ता द्या नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा देत नागरिकांनी लढ्याची भूमिका अधिक आक्रमक करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.